तर अबकी बार 100 पार अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला बीएमसी मध्ये बहुमत 227 जागांमध्ये भाजपला जवळपास 100हून अधिक ठिकाणची विजय मिळवण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवरही विजयाची माहिती मिळते। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची यादी प्रसिद्ध। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ। 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडता येणार। 5 डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचनांच्या संदर्भात सुनावणी घेण्यात येणार। त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार। मनसेच्या कार्यालयामध्ये प्रारूप मतदार याद्यांचं वाटप। याद्या घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांना बोलावलं। याद्या पडताळून दुबार नावं मतदार यादीतील चुका शोधल्या जाणार। उद्या दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। मतदार यादी घोळ मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती संदर्भात बैठक। प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत जागा वाटपाची चर्चा। ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावरती ठाम आहे। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल। ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक। मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे पवारांचं मत। सत्याचा मोर्चा काढत मग निवडणूक का वेगळी लढता शरद पवारांचा सवाल। मवियात मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याबाबत पवार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती। पवार उद्धव ठाकरे काय बोलतात। मनसेला देणं घेणं नाही। मनसे काही मवियाचा भाग नाही। मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेतील प्रारूप मतदार याद्यांवर आदित्य ठाकरेंचा आक्षेप। मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीत गोंधळ केल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। तर मतदार यादीत घोळ नाही। आदित्य ठाकरेंच्या डोक्यात घोळ असल्याची भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार। ठाकरेंनी सगळी कामं थांबवायचं काम केलेलं आहे। चित्रा वाघ यांचा आरोप। तर आमच्या कामाच्या जोरावर आमची सत्ता येणार वाघ यांचा दावा।